Tejas sir to please first felicitate Athayde sir. जोरदार टाळ्यांचा कडकडाट सरांसाठी. Thank you so much sir for your lovely presence. Over to Tejas sir. So good afternoon all. राजेश अथायडे सर आपण ओळखतो सगळे. ॲग्नेलो राजेश सर, सिरियल एंटरप्रेन्योर, चेअरमन ऑफ ग्लोबल सेंट एंजेलोस ग्रुप ऑफ कंपनीज अँड करंट फोकस. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आज होणार आहे, हिज करंट फोकस इज गोइंग टू बी ऑन व्हेंचर फंडिंग इन टू मल्टिपल सेक्टर्स. त्यामुळे आज आपण न्यू एज बिझनेस ग्रोथ फॉर्म्युला या विषयाबरोबर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट विषयीच्या असलेल्या काय म्हणतात आपण त्यांच्या फिलिंग्स किंवा त्यांचे जे हॉरायझन विच इज लुकिंग फॉर त्याविषयी आपण जास्त बोलणार आहोत. ही इज इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टिंग व्हेरियस सेक्टर्स. खाली आपण बघितलं असेल पाटील काकींचं व्हेंचर आपण खाली बघितलं असेल आणि पाटील काकींच्या व्हेंचरमधले वन ऑफ द इन्व्हेस्टर्स और रादर वन ऑफ द पर्सन हू हॅज ॲक्च्युली मेड द कंपनी ग्रो टू धिस एक्सटेंट इज ॲग्नेलो राजेश सर. सो फर्स्ट ऑफ ऑल अ बिग राउंड ऑफ ॲप्लॉज फॉर ॲग्नेलो राजेश सर for investing in such a small company and now making it a big name or big brand in that sector, food sector. So he has a business interest in sectors of real estate development, hospitality, restaurants, food sector, sports, content creation, technology, health and wellness. आणि आत्ता मगाशी आम्हाला सुदैवाने I could spend some time with him where I understood he has created a unique restaurant of global cuisine with Indian टेस्ट, इंडियन कॉन्टेंट्स, सॉन्ते स्पा असं क्युझिन असं त्याचं एक नाव आहे. आणि इट इज वन ऑफ द फॅन्टास्टिक रेस्टॉरंट्स विच वी शुड द एस्पेशली पीपल वर फूड लवर शुड विजिट. आता आपण मिळणार आहोत आजच्या विषयाकडे सर. आणि आजचा विषय आहे न्यू एज बिझनेस ग्रोथ फॉर्म्युला. आता जेव्हा आपण ग्रोथ हा विषय घेतो तर त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो विषय येतो तो म्हणजे ट्रॅडिशनल ग्रोथ. पण जर ट्रॅडिशनल ग्रोथ आपण करायची म्हटली तर बैलगाडीचं स्पीड आणि टेक्नॉलॉजी इज बुलेट ट्रेन. सो हाऊ टू मॅच दॅट, त्याच्यामध्ये इनोव्हेशनचा रोल काय असेल असा माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की हाऊ इनोव्हेशन विल प्ले अ वायटल रोल इन न्यू एज बिझनेस ग्रोथ फॉर्म्युला बिकॉज दॅट इज वॉट विल ॲक्च्युली ड्राईव्ह द थिंग. सो व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? तर सर्वांना माझा नमस्कार. आणि फार उत्साहाने लोक इथे आलेत सगळ्यांना ऐकण्यासाठी, विचार विमर्श करण्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर बिईंग हिअर. ते सगळ्यात महत्त्वाची पहिला पाऊल असतो की आपण जर अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झालो तर नक्कीच काय ना काहीतरी घेऊन जाऊ ज्याच्यामध्ये आपला बिझनेस इम्प्रूव्ह होऊ शकतो. इनोव्हेशन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. मी असं म्हणतो की इन्व्हेन्शनचे दिवस गेले. देर इज नथिंग रिमेनिंग टू बी इन्व्हेंटेड. जे काय असणार आहे ते इनोव्हेशनच असणार आहे. जे आपण करतो ते 10,000 लोक अजूनही करतात तेच काम. व्हॉट बिझनेस वी डू इज इमटेरियल. हाऊ वी डू दॅट बिझनेस इज व्हॉट मॅटर्स. जरी एका रेसमध्ये 10 मर्सिडीज गाड्या असल्या तरी जिंकणार एकच गाडी. द पर्सन हू ड्राईव्हज इट द बेस्ट. सगळ्या पॅरामीटर सेम आहेत, तीच गाडी, तेच फ्युअल, तोच रस्ता, पण जिंकते एकच गाडी, द गाय हू ड्राईव्हज इट द बेस्ट. त्याच प्रकारे आपण सुद्धा जर आपला व्यवसाय व्यवस्थित चालवू शकलो तर इट कॅन बी द विनर. इनोव्हेशनचं जे प्रमाण आहे ते फार छोटं आहे. म्हणजे इट इज अ 2 डिग्री सेपरेशन. 98% सगळी लोक सेम काम सेम पद्धतीने सेम प्रोडक्टसाठी सेम सर्व्हिससाठी काम करतात. द डिफरन्शिएटर इज 2 ते 5%. तर ते काय इनोव्हेशन होऊ शकतं हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मला नेहमी हे सांगायला फार आवडतं की जसं मी म्हणालो, तुम्ही काय व्यवसाय करता त्याला जास्ती महत्त्व नाही आहे, पण तुम्ही तो व्यवसाय कसा करता त्याला अत्यंत जास्ती महत्त्व आहे. हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ टू द होल वर्ल्ड और टू युअर टार्गेट ऑडियन्स और टू युअर मार्केट. मी ज्या शाळेत जायचो त्या शाळेमध्ये पोहोचण्यासाठी मला ट्रेन पकडावी लागायची. तर एक स्टेशन म्हणजे मालाडला राहायचो आणि गोरेगावला शाळा होती. तर स्टेशनच्या बाहेर असे गोळी विकणारे दुकानं होती. विक्सची गोळी असायची ना खाशीसाठी ती.
तर बरेच स्टॉल त्या गोळ्या विकायचे, पण एक स्टॉल एकदम वेगळ्या पद्धतीने त्या गोळी विकायचा आणि तो एकदम म्हणजे चांगल्या सुरात म्हणायचा, खासी को फासी सर्दी तडीपार लेलो 2-4 विक्स की गोलियां. आता असं बोलल्यानंतर तो लोकांचं लक्ष आकर्षित करून घ्यायचा. आता याच्यामध्ये समजायची गोष्ट अशी आहे की त्याच्याकडे असे कस्टमर विकत घ्यायचे ज्यांना खाशी होती आणि तो एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलायचा की ज्याला खाशी नसायची तो सुद्धा घ्यायचा, आकर्षित होऊन घ्यायचा. तर आपण लक्ष केंद्रित कसं करू शकतो? बाय स्मॉल इनोव्हेशन्स इज व्हॉट दॅट मॅटर्स. जसं वन ऑफ माय इन्व्हेस्टमेंट्स इज सांते स्पा कुझिन. रेस्टॉरंट्स इज वन ऑफ द सेक्टर ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. तर या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य काय? दिस इज द ओनली रेस्टॉरंट इन द वर्ल्ड विच डज ग्लोबल कुझिन बट युजेस लोकल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे इटालियन जेवण तुम्हाला लोकल इन्ग्रेडियंट्सच्या मार्फत कसं इटालियन वाटलं पाहिजे याच्यावरचं इनोव्हेशन शेफनी केलेलं आहे. तर इट इज क्रिटिकली इम्पॉर्टंट ऑन हाऊ यू क्रिएट द डिफरन्शिएटिंग फॅक्टर. प्रत्येक बिझनेसमध्ये इनोव्हेशनची भरपूर स्कोप असतो. त्या स्कोपला समजणं आणि इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक उद्योजक जो असतो ना, ही नीड्स टू बी अ लाईक अ स्पॉन्ज. आपण रोज काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये करणं फार गरजेचं आहे. नो आयडिया इज गुड इनफ इफ इट इज नॉट इम्प्लिमेंटेड. जर आपल्याकडे चांगली आयडिया ऐकू आली आणि जर त्या आयडियाला आपण इम्प्लिमेंट केलं तर आपण फार यशस्वी असू शकतो. असे अनेक लोकांना मी ओळखतो ज्यांना भरपूर आयडियाज येतात पण ते इम्प्लिमेंटच करत नाही. आणि असे अनेक लोकांना मी ऐकतो जे कुठेतरी आयडिया ऐकून येतात आणि विसरायच्या अगोदर इम्प्लिमेंट करून टाकतात आणि यशस्वी होतात. सो द स्पीड ऑफ इम्प्लिमेंटेशन इज व्हॉट मॅटर्स द मोस्ट. या गोष्टी जर आपण करत गेलो तर अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, कुठच्याही उद्योग करण्यासाठी तुम्हाला भरपूर रिसोर्सेस लागतात आणि प्रत्येक रिसोर्स आपल्या ओनरशिपचा असला पाहिजे हा गैरसमज आहे. म्हणून त्याच्यामध्ये माणूस काय विचार करतो की बाबा माझ्याकडे जर असं असतं तर मी तसं केलं असतं. तर काहीच गरज नाही आहे. यू नीड टू बी अ पार्ट ऑफ एन इकोसिस्टम जिथे पे पर यूजच्या कॉन्सेप्टसारखं तुम्ही रिसोर्सेसला घेऊ शकतात, तुमच्या युटिलायझेशनसाठी तुम्ही त्याला यूज करू शकतात आणि परत सोडू शकतात. सो यू डोंट नीड टू ओन 100% ऑफ द रिसोर्सेस. आपले विचार बदलले ना आपण तर आपली बिझनेस करण्याची क्षमता वाढते. आपण कुठच्या दिशेने विचार करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण कसा विचार करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं प्रिव्हियस स्पीकर म्हणाले की तुम्हाला किती कमवायचा हा तुमच्या विचारधारावर अवलंबून एक निर्णय आहे की तुम्हाला किती मोठा विचार करायचा आहे, तेवढी मोठी झेप तुम्ही घेणं फार गरजेचं आहे. तर योग्य विचार करणं, योग्य माइंडसेट असणं फार महत्त्वाचं आहे. आपण कुठच्या दिशेला प्रवास करतोय ते समजणं फार महत्त्वाचं आहे. मला जर समजा मी सुरतच्या दिशेला प्रवास करतो आणि पोचायचा नरिमन पॉईंट, तर किती वेगाने गेलो तरी नरिमन पॉईंट तर येणारच नाही आहे, कारण माझी दिशा सुरतच्या दिशेला आहे. तर योग्य दिशेला जर आपण असलो तर वॉट एव्हर स्पीड वी ट्रॅव्हल विथ वी विल रीच द डेस्टिनेशन. इनोव्हेशन हा विचारधारेचा भाग आहे. हाऊ यू कॅन इनोव्हेट युअर बिझनेस इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. आणि इनोव्हेशन करण्यासाठी आज तुम्हाला शोध लावण्यासाठी रॉकेट सायन्स लागत नाही, फक्त इंटरनेट लागतं. तुमच्या क्षेत्रामध्ये कोण काय करतोय याला समजणं, ओळखणं आणि त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल करून राबवणं हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा कधी की आपण जेव्हा रिसर्च करतो तेव्हा पॉईंट्स बनवत जाणं फार गरजेचं आहे. रोज कमीत कमी 1 तास आपण आपल्या बिझनेसमध्ये रिसर्च करणं गरजेचं आहे फॉर बिकमिंग इनोव्हेटिव्ह इन द बिझनेस दॅट यू डू. सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड नावाची माझी संस्था होती आजपासून साधारणतः 31 वर्ष अगोदर. तर वी वर द फर्स्ट पीपल इन द बिझनेस ऑफ सर्व्हिस सेक्टर वेअर वी स्टार्टेड द कॉन्सेप्ट ऑफ आफ्टर सेल सर्व्हिस इन द सर्व्हिस इंडस्ट्री. तुम्ही एखादा फ्रीज घेतला तर त्याची वॉरंटी देखील 5 वर्षाची असते. आम्ही अशी फॅसिलिटी सुरू केलेली की तुम्ही एकदा कोर्स जॉईन करा, लाईफ टाईम प्रॅक्टिस फ्री, लाईफ टाईम रेपिटेशन ऑफ कोर्सेस फ्री, लाईफ टाईम अपग्रेडेशन ऑफ कोर्सेस फ्री. म्हणजे यू आर गेटिंग मोर व्हॅल्यू दॅन द मनी यू पेड. दिस वॉज इनोव्हेशन इन माय टाइम्स इन 1993. आणि या 3 सुविधांमुळे वी बिकेम द लार्जेस्ट कम्प्युटर एज्युकेशन कंपनी इन अ सिटी लाईक मुंबई, इन अ मॅसिव्ह कॉम्पिटेटिव्ह बिग सिटी लाईक मुंबई. तर यू नीड टू इनोव्हेट द वे यू वर्क. लाईफ टाईम प्रॅक्टिस दिल्यामुळे लोकांना ती संधी मिळाली. लाईफ टाईम रेपिटेशन दिल्यामुळे लोक रिपीट करायचे नाही, पण 10% लोक जे रिपीट करायला यायचे त्यांना आम्ही दुसरे कोर्सेस देखील प्रमोट करायचो आणि ते जॉईन करायचे. अपग्रेडेशन फ्री दिल्यामुळे स्टुडंट्सची आपुलकी संस्थेतर्फे वाढायची आणि दे बिकेम आर टॉकिंग बॅनर्स.
So this kind of innovative thinking changes the way you do your business and grow your business. येस फॅन्टॅस्टिक सुपर. येस राऊंड ऑफ अप्लॉज इज मस्ट. सो सरांनी सांगितलं इनोव्हेशन इज द की आणि डिफरन्शिएटर जो आहे तो 2% डिफरन्शिएटर आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता सर यू यूज अ फॅन्टॅस्टिक वर्ड. यू डोंट हॅव डू मच रिसर्च, यू हॅव टू यूज इंटरनेट. आणि आता सध्या जे वारे वाहत आहेत दॅट इज अबाउट AI. आज आपण AIचं सेशन ऐकलं ऑलरेडी, हाऊ इट इज गोइंग टू चेंज द वर्ल्ड, द जॉब इंडस्ट्री, द मार्केट अँड एव्हरीथिंग. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून किंवा टेक्नॉलॉजी वापरून, बिकॉज टेक्नॉलॉजीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येतं. सुरवंटाचं फुलपाखरू होणं जे आहे ते टेक्नॉलॉजीमध्ये होतं की वन्स यू गो टू नेक्स्ट ऑर्बिट यू कॅनॉट कम बॅक. तुम्ही जर एकदा कॉम्प्युटरला अकाउंट्स द्यायला लागलात, सिन्स आय एम फ्रॉम अकाउंट्स बॅकग्राऊंड, तर तुम्ही मॅन्युअली अकाउंट लिहू नाही शकत. सो दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. सो हाऊ टू यूज दीज टूल्स, ब्लॉकचेन असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ChatGPT असेल, हाऊ टू यूज दीज टूल्स इन इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बिझनेस. सो त्याच्यावरती काही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द फ्युचर ऑफ टुमॉरो. म्हणजे त्याच्याशिवाय तुमचा कुठचाही बिझनेस चालू शकणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुमच्या बिझनेसमध्ये कसा यूज करू शकतो, दॅट इज अ यूज केस डिपेंडिंग ऑन द बिझनेस दॅट यू डू. परंतु मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की परप्लेक्सिटी नावाचं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टूल आहे. परप्लेक्सिटी तुम्ही हे गुगल करून बघा. आज तुम्हाला म्हणजे मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये लोकांना सांगायचो की तुम्ही किती चांगलं उत्तर देऊ शकता त्याच्यावर तुमचं इंटेलिजन्स अवलंबून नाही आहे, तर तुम्ही प्रश्न किती चांगला विचारू शकता हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आणि तेच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ChatGPT किंवा मशीन लर्निंग. इट इज ऑन द सेम प्लॅटफॉर्म. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर तुम्ही योग्य प्रश्न विचारला ChatGPTला तर ते तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग कशासाठी होऊ शकतो हे तुम्हाला मी सांगतो. फॉर एक्झाम्पल समजा जर मी ट्रॅव्हल आणि टुरिझमच्या बिझनेसमध्ये असेल तर माझ्याकडे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत असे टूल्स अवेलेबल आहेत की कुठच्या दिशेला सगळ्यात जास्त लोकांचा इंटरेस्ट आहे त्याची मी जाहिरात करणार, तर मला त्याचा चांगला रिस्पॉन्स येईल. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट हॅज बिकम द बिगेस्ट कॉस्ट फॉर एनी बिझनेस. कुठच्याही बिझनेसला तुम्ही कस्टमर अक्वायर किती स्वस्तात करू शकता हे महत्त्वाचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदत करून देऊ शकतं. फॉर एक्झाम्पल मी रिअल एस्टेट डेव्हलपर पण आहे. तर रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये जर मला बांद्रामध्ये जर मला फ्लॅट विकायचा असेल तर माझ्या एका एन्क्वायरीची कॉस्ट साधारणतः 1500 रुपयापासून ते 15,000 रुपयापर्यंत येऊ शकते. वन इज द कॉस्ट ऑफ दॅट लीड, ज्याला आपण एन्क्वायरी म्हणतो त्याला आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये लीड म्हणतो. सेकंड इज द क्वालिटी ऑफ द लीड. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझा कन्व्हर्जन रेट 100 एन्क्वायरीमध्ये जर एक कन्वर्ट झाला तर द कॉस्ट ऑफ दॅट कन्व्हर्जन इज 100 इंटू 5,000 रुपये, म्हणजे 5 लाख रुपयाची ती मला एक लीड पडली जी कन्वर्ट झाली. तर आपण किती कमी कॉस्टमध्ये कस्टमरची एन्क्वायरी जनरेट करू शकतो, दॅट कॅन हॅपन थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सेकंड इज द क्वालिटी. क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी सध्या तुम्हाला ह्युमन स्किल्सवर डेव्हलप राहायची गरज नाही. देर आर आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स which will help you to understand how you can improve the quality of your lead. तुम्ही ज्या क्वालिटीचं इनपुट टाकणार त्या क्वालिटीचं तुम्हाला आउटपुट मिळेल. तर इनपुट टाकण्यासाठी जे तुम्हाला फिल्ट्रेशन करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स अवेलेबल असतात. ना फॉर एक्झाम्पल आपण सगळ्या या रूममध्ये एंटरप्रेनर्स आहोत, बट वी आर नॉट एव्हरीबडी इज नॉट टेक्निकली क्वालिफाईड सॉफ्टवेअर इंजिनियर और अ फायनान्स डिग्री होल्डर. वी आर एंटरप्रेनर्स. ज्या गोष्टी आपल्याला येत नाही, फॉर एक्झाम्पल मला विमान चालवता येत नाही तर त्याच्यासाठी पायलट असतात. तुम्ही त्या पायलटला आणा, विमान विकत घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते बिकॉज यू आर अन एंटरप्रेनर. पण तुम्हाला प्लेन चालवता येतं का? नाही. प्लेन चालवायला आलंच पाहिजे का? नाही. सिमिलरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ प्लेन विच देर आर मेनी ड्रायव्हर्स अवेलेबल. तुम्ही त्यांची मदत घेऊन ॲज अ कन्सल्टंट किंवा इन हाऊस रिसोर्स घेऊन तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. व्हॉट इज मशीन लर्निंग? मशीन लर्निंग इज अंडरस्टँडिंग द पॅटर्न अँड सायकोलॉजी ऑफ ह्युमन बिईंग्स. त्याचं ते नॉलेज घेतात आणि प्रेडिक्शन्स करतात जे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलनी टॅप करू शकतात आणि तुमचा व्यवसाय इम्प्रूव्ह करून घेऊ शकता. सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इज मॅन्डेटरी फॉर एव्हरी बिझनेस. डिपेंडिंग ऑन व्हॉट बिझनेस यू आर, यू नीड टू युटिलाइज दॅट स्किल्स. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इज ऑल्सो इन द कॅमेराज. साधारणतः समजा जर माझं ज्वेलरीचं दुकान असेल तर आय कॅन फीड द कॉमन डेटाबेस ऑफ माय रेग्युलर प्रीमियम कस्टमर्स who can get attended by the best staff in my store so that maximum sales can happen to that premium customer who's walking in.
कसं असतं, रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. माझ्याकडे समजा जर 10 सेल्समन असतील, त्या सेल्समनमध्ये 2 अतिउत्कृष्ट असतील, पण ते ॲव्हरेज कस्टमरला जर हँडल करत असतील आणि VIP कस्टमर जर इग्नोर होत असेल, तर द कॅमेरा कॅन टेल मी वन्स द पर्सन कम्स इन, द टेक्नॉलॉजी विल इन्फॉर्म क्रिटिकल पीपल ऑन दॅट फ्लोअर की बाबा तुमचा हा VIP कस्टमर आलेला आहे. ऑटोमॅटिकली यू कॅन रिडिप्लॉय युअर मोस्ट इम्पॉर्टंट सेल्समन to attend to that particular client. Now this is intelligence in action. कोणी कोणाला अटेंड केलं पाहिजे हे महत्त्वाचं असतं. आता ह्युमन इंटेलिजन्स काय असतं, सचिन तेंडुलकर समोर कुठचा बॉलर चालतो हे झालं ह्युमन इंटेलिजन्स. परंतु आपण हे रोज ॲज अन एंटरप्रेन्योर मॉनिटर करू शकत नाही, तर ते मॉनिटर करण्यासाठी तुमच्याकडे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत मिळते, इवन थ्रू कॅमेराज. तर यू हॅव टू इम्प्लिमेंट सच टूल्स टू एक्सपॅन्ड युअर बिझनेस अँड टू मेक इट बेटर प्रोडक्टिव्ह फॉर यू. फॅन्टॅस्टिक सर. आत्ता इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच चालू आहे आणि आउटसाईड द ऑफ स्टंप विकेट कसं जातं आपण बघतोय. सो दॅट इज वॉट ही हॅज सेड की विच दे हॅव ॲक्च्युली ॲनलाइज बाय वॉचिंग देम टाईम अँड अगेन, आणि त्याच्या ॲनालिसिसमधून त्यांनी ते प्रोबॅबिलिटी डिराईव्ह केलेलं असेल की दे आर गेटिंग विकर ऑर प्लेईंग दॅट आउटसाईड द ऑफ स्टंप बॉल. सो आत्ता सरांनी एक छान विषय सांगितला अबाउट रिसोर्स डिप्लॉयमेंट ऑफ बेस्ट रिसोर्सेस दॅट हेल्प्स अस टू क्रिएट अ ब्रँड लॉयल्टी. माझा पुढचा प्रश्न सर असा आहे, थोडा वेगळा आहे. आता ऑनलाईन इंटरनेटमुळे ब्रँड लॉयल्टी हा कॉन्सेप्ट हळूहळू कमी होत चालला आहे. बिकॉज अर्लियर आय वॉज यूज टू बाय पर्टिक्युलर ब्रँड स्टोर ऑर क्लोथ्स, पण हल्ली मी ऑनलाईन बघतो आणि आय जस्ट बाय इट. सो हाऊ टू यूज दिस टेक्नॉलॉजी एस्पेशली न्यू एज ग्रोथ फॉर्म्युला, की जर मला ही लॉयल्टी टिकवायची असेल कस्टमरला, मला कारण रिपीट कस्टमर इज द रिअल बिझनेस. खरा बिझनेस जो आहे दॅट अँड यू नो बेटर दॅन एनीबडी एल्स. सो रिअल कस्टमर जो आहे आणि त्याला पर्सनलाइज मार्केटिंग एफर्ट्स, ह्या दोघांची सांगड घालायची कशी? कारण एकीकडे तर इंटरनेट तुम्ही वापरायला लागलात की ऑटोमॅटिकली तो कस्टमरची लॉयल्टी इनडायरेक्टली कमी करताय, आणि दुसरीकडे तुम्हाला टिकवायची आणि त्याला पर्सनलाइज मार्केटिंग करायचं आहे. सो हाऊ टू ही सांगड कशी घालायची, ह्याचं ब्रिजिंग कसं करायचं? वी आर ऑल इन द बिझनेस ऑफ हॉस्पिटॅलिटी. आपला कुठचाही बिझनेस असला तरी वी आर इन द बिझनेस ऑफ हॉस्पिटॅलिटी. म्हणजे आपण आपल्या कस्टमरला हॉस्पिटॅलिटी कसं एक्सटेंड करू शकतो ह्याची सध्या आता स्पर्धा चालू आहे. कस्टमरला असं वाटलं पाहिजे की मी एक मारुती गाडी घेण्याचे पैसे दिलेत आणि दुकानाने मला मर्सिडीज गाडी दिली, हे त्याला वाटलं पाहिजे. हे त्याला कसं वाटणार? ऑन द बेसिस ऑफ द सर्विस दॅट यू प्रोव्हाइड. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला जर माझ्या एका कस्टमरने फोन केला तर ते पहिल्या रिंगमध्ये मी उचलला पाहिजे. आय शुड बी प्लेझेंट. हाऊ आय हँडल माय कस्टमर इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्लटर्ड मार्केट आहे, क्लटर्ड. एक कस्टमर असला ना, अगोदर कसं असायचं, 100 कस्टमर असायचे, सप्लायर एक असायचा. आज 1 कस्टमर आणि 100 सप्लायर आहेत. तर त्या गर्दीमधनं हाऊ कॅन यू गेट दॅट कस्टमर इज गोइंग टू बी द क्रक्स ऑफ द मॅटर. म्हणजे ही स्पर्धा तुम्ही कशी जिंकणार याच्यावर महत्त्व आहे. जे तुम्ही ऑनलाईनवर शॉपिंग करता दॅट इज ऑल्सो सायकोलॉजिकल गेम. म्हणजे तुमच्या मशीन लर्निंग, तुम्ही जसं मोबाईल सर्फ करता तर तुमच्याबद्दल, तुमच्या स्वभावाबद्दल द सिस्टम अँड द टेक्नॉलॉजी इज लर्निंग. तुम्ही जेव्हा चांगल्या मूडमध्ये असता ना, तेव्हा तुम्हाला एक अशी ॲड येईल जिथे तुम्ही ती खरेदी करणार. एक काळ असा होता की आपण गरजाच्या वस्तू विकत घ्यायचो. आजचा काळ असा आहे ज्या गोष्टीची तुम्हाला गरज नसते, असा एक लुक्रेटिव्ह ऑफर येईल तुमच्यासमोर की तुम्ही ती गोष्ट विकत घेणार. तर दॅट इज कॉल्ड एज सायकोलॉजिकल मार्केटिंग. सायकोलॉजिकल मार्केटिंग म्हणजे टेक्नॉलॉजी हॅज बीन इंटिग्रेटेड बाय द मोस्ट इंटेलिजंट पीपल इन द वर्ल्ड. जिथे तुमच्या डेलिकेट मोमेंट ऑफ वीक डिसिजन मेकिंग इट विल अपियर इन फ्रंट ऑफ यू अँड मेक यू बाय इट. तर दिस इज नथिंग बट टेक्नॉलॉजी अँड इंटेलिजन्स वर्किंग टुगेदर. म्हणून तुम्ही ऑनलाईनवर तुमचे कस्टमर हरवता, तुमचे कस्टमर दुसरे कोणाचे तरी कस्टमर होतात. तर यू नीड टू बी कॉन्स्टंटली इन टच विथ युअर कस्टमर आणि यू नीड टू कीप सर्व्हिसिंग युअर कस्टमर वेदर ही नीड्स यू ऑर नॉट. एका काळी माझा प्रोडक्ट मी विकला म्हणजे माझा सेल झालं असं होतं. आज जर मी माझं प्रोडक्ट विकलं तर तिथपासून माझी जिम्मेदारी माझ्या कस्टमरबद्दल सुरू झाली. हाऊ आय टेक केअर ऑफ माय कस्टमर ड्युरिंग द लाईफ सायकल ऑफ द प्रोडक्ट दॅट इज युझिंग बिकम्स क्रिटिकली इम्पॉर्टंट. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं तर चांगल्या ब्रँड्सचे जे कंपनीज असतात त्यांचे असे टीम बसलेले असते जे सोशल मीडियावर वॉच ठेवतात की आमच्याबद्दल कोण डिससॅटिस्फाईड कस्टमर आहे का. जर एखादा डिससॅटिस्फाईड कस्टमर असला तर ताबडतोब त्यांची टीम त्या कस्टमरपर्यंत पोहोचते आणि दे स्पेंड मोर दॅन द कस्टमर वुड हॅव स्पेंड टू देअर प्रोडक्ट इन सर्व्हिसिंग दॅट कस्टमर.
तर वी नीड टू बी अलर्ट. नजर चुकी तो दुर्घटना घटी जी आपण पाहतो ना, ती दुर्घटना फक्त हायवेवर होत नाही, तर आपल्या बिझनेसमध्ये होत राहतं. आणि सगळ्यात मोठी शिक्षा काय असते माहिती आहे का? एखाद्या आळशी एंटरप्रेन्योरची सगळ्यात मोठी शिक्षा काय असते? हिज कस्टमर इज बाईंग हिज कॉम्पिटिटर्स प्रोडक्ट. त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा नसते. यू ऑलवेज ऑल टाइम्स नीड टू बी अलर्ट. आपल्या बिझनेसमध्ये 5 स्टेक होल्डर असतात. 5 स्टेक होल्डर. आपला इन्व्हेस्टर, बऱ्याच वेळेला ते आपण स्वतःच असतो, आपला स्वतःचा पैसा लावलेला असतो. वेन वी आर अ बूटस्ट्रॅप कंपनी. तर आपला इन्व्हेस्टर विच इज अ शेअर होल्डर. सेकंड इज अवर टीम विच इज अवर स्टाफ. थर्ड इज अवर वेंडर विच इज अवर पीपल हू सप्लाय द मटेरियल्स. फोर्थ is the government. We cannot ignore the government. They are also a partner in our business thanks to income tax and GST. And fifth and the most important stakeholder of our business is our customer. तर या कस्टमरला न हरवता आपण कसं लेगसी कस्टमर बनवू शकतो याच्यावर भर टाकणं गरजेचं आहे. लाईक देर आर सम कस्टमर्स विथ सम ब्रँड्स विच आर परपेच्युअल कस्टमर्स. ती कंपनी काही बनवत असेल तर यू विल बिकम अ कस्टमर. तुम्हाला त्या प्रोडक्टची गरज नसली तरी यू आर बिकमिंग अ कस्टमर. वाय? Because of the customer service that you have enjoyed out of the performance of that particular company or that particular brand. Brand create करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. If you are not creating a brand, you will never make profits. दुसरी गोष्ट, ॲज एंटरप्रेन्योर्स कधी पण प्राइस वॉरमध्ये जाऊ नका. प्राइस वॉरमध्ये तुम्ही कधीच नाही जिंकणार. यू विल नेवर विन द गेम और यू विल नेवर विन द रेस इन अ प्राइस वॉर. योर वॉर शुड ऑलवेज बी सर्विस वॉर. You should always be at war in the service part with your competition, not the price. प्राइस वॉरमध्ये आपल्याला समजत नाही की आपण 100 रुपयाची वस्तू जी आपल्याला घरात 100 रुपयाला पडते, स्पर्धेमुळे ती आपण विकतोय 60 रुपयाला. चार्ज वेल बट सर्व युअर कस्टमर वेल. दुसरं, एक अशी सायकोलॉजी डेव्हलप झालेली आहे मार्केटमध्ये की पीपल पे फॉर रिलायबिलिटी नॉट फॉर लोअर कॉस्ट. लोवेस्ट टेंडरवाला कॉन्सेप्ट गेलंय. पीपल पे फॉर रिलायबिलिटी. येस्टरडे, काल माझ्या एका प्रोजेक्टमध्ये मला विंडोजचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं. देर वॉज अ कंपनी विच इज गिविंग द कॉस्ट ॲट 40% ऑफ माय परचेस कॉस्ट. म्हणजे 60% कमी देन द रेग्युलर वेंडर ऑफ माइन. तर माझ्या स्टाफने मला फोन केला की सर असं असं आपल्याला ही चांगली ऑपॉर्च्युनिटी. मी सांगितलं नाही, आपण त्याला ओळखत नाही, आपल्याला माहीत नाही तो आफ्टर सेल सर्व्हिस आपल्या कस्टमर्सला देणार की नाही देणार. वी विल गो विथ समबडी हू इज रिलायबल. ज्याला रात्री 12:30 वाजता जरी मी फोन केला ना तर त्यांनी माझा फोन उचलला पाहिजे. विच डॉक्टर डू यू गो टू? द डॉक्टर दॅट यू ट्रस्ट. सिमिलरली वी नीड टू हॅव वेंडर्स whom we trust. You cannot have vendors who give you a lower price but then doesn't give you service. प्रोडक्ट विकल्यानंतर पेमेंट आल्यानंतर जर तुमच्या वेंडरने तुमचा फोनच नाही उचलला तर यू विल फेल इन फ्रंट ऑफ युअर कस्टमर. आणि ते परवडणार नाही. तर ते आपण म्हणतो ना, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. तो यू नीड टू बी, आई एम नॉट सेइंग यू नीड टू बी महंगा, यू नीड टू बी राइटली प्राइस्ड so that you can service your customer. So that is when you service your customer is when you are creating a brand, and that's what branding is all about. Yes. So that is a fantastic example. आणि आपण मध्यंतरी एस्पेशली पोस्ट कोविड बऱ्याच वेळा असं चालू होतं की थिएटरमध्ये मूवीज चालत नव्हते, पण देर वर सम सर्टन स्टार्स की ज्यांच्या मूवीज आल्यानंतर त्यांनी 1000 करोड 1200 करोड 1500 करोड केले. आणि दॅट इज वॉट सर हॅज ॲक्च्युली सेड अबाउट कंपनी इनडायरेक्टली. तोच कॉन्सेप्ट सरांनी सांगितला. सर इथे आता एक छोटा डायलेमा असा क्रिएट होतो. सो व्यवसायातले सिंगम असा उल्लेख केला, आत्ताच एक पोलिसातले सिंगम येऊन गेले. आणि आपण आपला विषय चालू होता की जेव्हा मी ब्रँड लॉयल्टी किंवा जेव्हा मी असं सगळ्या गोष्टी करतो त्यावेळी एथिकल प्रॅक्टिसेस किंवा लिडरशिप ॲडॉप्टेबिलिटीमध्ये काय करतो. कारण बऱ्याचदा माझं, ज्याला टिपिकली आपल्या मराठीत म्हणतात पाऊल वाकडं पडू शकतं, मला थोडे मोह होऊ शकतात. जो माझा विकनेस आहे, जसं मगाशी सरांनी एक विकनेसचा उल्लेख केला, तर तो विकनेस मला मोहामध्ये टाकू शकतो की मला इथे अपॉर्च्युनिटी आली आहे, आय विल मेक मनी विथ दिस अपॉर्च्युनिटी, आय विल कॉम्प्रोमाइज विथ माय व्हॅल्यूज बिकॉज आय जस्ट वॉन्ट टू डू समथिंग. मग प्राईजवर असेल, ब्रँड लॉयल्टी असेल, कस्टमर रिटेन्शन असेल, काहीही असेल, पण त्यासाठी मी जर एथिकल प्रॅक्टिसेसवर कॉम्प्रोमाइज केलं तर त्याला टॅकल करताना काय करायला पाहिजे, व्हॉट इज द प्रिकॉशन. बिकॉज यू हॅव क्रिएटेड सो मेनी थिंग्स अँड यू हॅव क्रिएटेड सो मेनी लॉयल कस्टमर्स थ्रू आउट द इयर. सो यू आर द I think the best person to address this. सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडच्या मार्फत आम्ही 4.5 लाख विद्यार्थी शिकवलेत. 43 आउटलेट्स, 4.5 लाख विद्यार्थी, आणि जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात माझा विद्यार्थी कार्यरत आहे.
बिकॉज IT इज ग्लोबल लँग्वेज. डोंबरे साहेबांना आज मी साधारणतः 25 वर्षानंतर भेटलो. आय वॉज अ प्रिन्सिपल फॉर पोलीस कम्प्युटर अकॅडमी आणि भारतातलं पहिलं सायबर सेल सुरू करणारी माझी संस्था फॉर मुंबई पोलीस 2 सप्टेंबर 1999. That time Dumbre sir had just joined as a DCP in Maharashtra Police Force. आणि महाराष्ट्र इज वन ऑफ द सेफेस्ट स्टेट टू डू बिझनेस. उद्योजकांना जर कोणाची सेफ्टी लागत असेल तर यू नीड टू हॅव द सपोर्ट ऑफ लॉ अँड ऑर्डर. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू बी इन अ स्टेट विच इज सो ॲडव्हान्स प्युअरली बिकॉज द लॉ अँड ऑर्डर ऑफ द स्टेट इज द बेस्टेस्ट इन द होल कंट्री ऑर प्रोबेबली इन द एंटायर एशियन रिजन. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र एवढं प्रगतिशील राज्य आहे पूर्ण भारतामध्ये. वी आर नंबर 1 बिकॉज ऑफ लॉ अँड ऑर्डर. तर थँक्स टू द पोलीस फोर्स ऑफ महाराष्ट्र. ॲज फार एज एथिकल वर्किंग इज कन्सर्न, बघा टेक्नॉलॉजीनी पूर्ण दुनियाला एक छोटंसं गाव बनवलं आहे. ऑनेस्टी इज नो मोर अ चॉईस. म्हणजे हा माणूस इमानदार आहे तर ती काय मोठी मेहरबानीची गोष्ट नाही आहे, कारण जर तो इमानदार नसला ना तर पूर्ण जगाला माहीत पडेल की हा इमानदार नाही आहे. टेक्नॉलॉजीने पूर्ण जगाला एक छोटंसं गाव बनवलं आहे. तर ऑनेस्टी इज मॅन्डेटरी, बिईंग एथिकल इज कंपल्सरी. आता टेक्नॉलॉजीमुळे सुटका नाही आहे. म्हणजे जस्टिस जे असतं ना ते डिले होतं पण येतं नक्की दाराशी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू प्रॅक्टिस एथिकल व्हॅल्यूज, कारण चुकीला माफ नसतेच. आजच्या तारखेला तर चुकीला माफ नाही आहे. युअर कस्टमर विल नेवर एक्सक्यूज यू. युअर कस्टमर विल, तो तुम्हाला कधीच माफ नाही करणार आणि कायदा तर नक्कीच माफ नाही करणार. तो आज नाही धरणार, तुम्हाला 15 वर्षानंतर धरणार, पण धरणार नक्की. तर यू हॅव टू बी एथिकल. जर मी असं म्हणतो की आपला सगळ्यात मोठा गाईड आपण स्वतः असतो. वी नीड टू हॅव इंट्रोस्पेक्टिव्ह टॉक्स टू इच अदर. म्हणजे मी माझी पद्धत तुम्हाला सांगतो. इफ देर इज अ डिफिकल्ट डिसिजन टू टेक, आय आस्क माय सेल्फ 100 टाइम्स की हे मी करायचे की नाही करायचं. 100 टाइम्स. 99 टाइम्स जर येस आलं आणि 1 टाइम जर नो आलं तर ते सोडायचं. डू नॉट हॅव ग्रीड इन बिझनेस. नीड इन बिझनेस is something that builds you. Greed in business is something that will destroy you. शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला तर अपघात होतो. एक लक्षात ठेवा, हायवे जेव्हा मोकळा असतो ना तेव्हाच सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स होतात. लक्षात ठेवा. ट्रॅफिक जॅममध्ये ॲक्सिडेंट कधी होताना कोणाचा जीव जाताना ऐकलंय का? गाडीला धक्का लागतो, डॅमेज होते. पण एमटी हायवेवर आपल्याला अपघात झाल्यानंतर जीव जातो. तर जर आपल्याला असं वाटलं बिझनेसमध्ये एथिकल स्टँड घ्यायची जर पाळी आली आणि आपल्याला असं वाटलं की बाबा कोणच बघत नाही आहे, तेव्हाच अपघात होणार आहे. की कोण बघत नाही हा विचारच खोटा आहे. तर ऑनेस्टी इज मॅन्डेटरी, एथिक्स इज मॅन्डेटरी. देर आर चेक्स अँड बॅलन्सेस. आजच्या तारखेला म्हणजे जर तुम्ही टॅक्स अथॉरिटीज बघितलं तर तुम्ही काय रिपोर्ट करता त्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कसं जगताय ना त्याच्यावर वॉच आहे टेक्नॉलॉजीचा. एखादी जर तुम्ही मोठी गाडी घेतली विच इज डिस्प्रपोर्शनेट टू द इन्कम दॅट यू आर डिस्प्लेइंग, नोटीस येणारच आहे. तर चेक्स अँड बॅलन्सेस आर इन प्लेस. एथिकल असलं तर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज लागणार नाही की मला काय लपवायचं आहे. यू कॅन बी ओपन विथ युअर लाईफ, यू कॅन बी ओपन विथ युअर बिझनेस आणि बेधडकेपणाने तुम्ही बिझनेस करू शकता. तर एथिक्स इज मॅन्डेटरी. बी एथिकल इन बिझनेस इज माय सजेशन. सरांनी 2 गोष्टी चांगल्या केल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटचं आयुष्य सोपं केलं. आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, सो इज सेइंग बी एथिकल इन बिझनेस. सो व्हॉट एव्हर यू आर डिस्क्लोजिंग, डोंट डिस्क्लोज 2 टर्नओव्हर्स. एक GSTला वेगळा आणि इन्कम टॅक्सला वेगळा. सो दॅट इज माय सिम्पल स्टेट ऑन दिस. सो दॅट इज अ फॅन्टॅस्टिक थिंग. आणि आता आपण बिफोर वी गो टू द व्हेंचर फंडिंग विषय, त्याच्या आधी एक महत्त्वाचा विषय की मला सर्वाईव्ह पण व्हायचं आहे आणि ग्रो पण व्हायचं आहे. सो आय वॉन्ट टू बी ऑपरेशनली एफिशियंट अँड आय वॉन्ट टू ग्रो ऑल्सो. ह्या दोन्हीमध्ये बऱ्याचदा एंटरप्रेन्योर्स, एस्पेशली MSME एंटरप्रेन्योर्स अडकतात. कारण सर्वायवलसाठी जर प्रयत्न करायचे म्हटले तर ग्रोथसाठी पैसे उरत नाहीत आणि ग्रोथमध्ये पैसे टाकायचे म्हटले तर आजचे लिटरली खायचे वांदे होतात. आपण शब्द वापरू नये पण तसं होतं. सो हाऊ टू ॲक्च्युली टॅकल दिस सिच्युएशन. ह्या सिच्युएशनवर मात करताना काय करायचं आणि मग त्याच्या पुढचं ऑफकोर्स विल बी फंडिंग. तर फर्स्ट आय वॉन्ट यू टू ॲड्रेस दिस. मी नेहमी जे पाहिलं, मी साधारणतः 18 ते 20 बिझनेसेस करतो सध्या. तर मी जे पाहतो लोकांना की पीपल स्ट्रगल विथ कॅश फ्लो मॅनेजमेंट. म्हणजे त्यांचं एक्सपेंडिचरवरचं कंट्रोल आणि रेव्हेन्यू जनरेशनची क्षमता याच्यामध्ये मिसमॅच होतं, तेव्हा ते लोक फसतात. तर यू रिअली नीड टू बी ऑल द टाईम अलर्ट ऑन युअर कॅश फ्लो मॅनेजमेंट केपेबिलिटी. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे की तुमची इन्कम जी आहे ना ती तुमच्या खर्चापेक्षा किमान 1 रुपयाने जास्ती असली पाहिजे. सो दॅट यू शुड नॉट स्ट्रगल. एक्सपान्शन इन द राईट डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, जसं मी अगोदर म्हणालो की प्रत्येक उद्योजकाला असं वाटतं की मला प्रत्येक रिसोर्स विकतच घेतला पाहिजे तरच माझा धंदा एफिशियंट राहू शकतो.
यू नीड टू हॅव अ व्हेरी लीन मॉडेल. फॉर एक्झाम्पल उबर, तुम्ही उबरबद्दल तर ऐकता, तुम्ही वापरता देखील उबर, बरोबर आहे. उबर डज नॉट ओन द कार्स. नाव आय विल गिव्ह यू अनदर शॉकिंग स्टेटमेंट. दे डोंट इवन ओन द सॉफ्टवेअर. They don't even own the software. But then what do they own? They own the market. They own the customer. They don't own the cars and they don't even own the software. Software, they are using it pay as use model. So even software investment they have not done, but they have invested in creating a market for Uber and for implementing the compliances of different regions of the world. So you do not need to own the resources that you want to run your business. Please come out of that mindset. तिथेच तुमच्या कॅश फ्लोचे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि तुम्ही फसतात. दुसरी गोष्ट, लोन जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा त्याचा डिप्लॉयमेंट करायच्या अगोदर विचार करा, विल यू बी एबल टू सर्व्हिस दॅट पर्टिक्युलर लोन. डू यू नीड दॅट लोन. जर ते लोन तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा उपयोग केल्यानंतर तुमची रेव्हेन्यू स्ट्रीम किती मल्टिप्लाय होणार आहे ते बघा. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण लोन घेतो आणि नंतर मग इन्स्टॉलमेंट सर्व्हिस करायला प्रॉब्लेम होतात, मग आपण प्रॉपर्टी विकतो किंवा आपण NPA होतो. तर यू रिअली नीड टू डू युअर कॉस्ट अनालिसिस थरली वेल. तिसरी गोष्ट, स्टार्ट बिलिव्हिंग इन द कॉन्सेप्ट ऑफ कोलॅबरेटिव्ह वर्किंग. तुम्ही कोलॅबरेट करून म्हणजे संघटित वर्किंग करणं इज गोइंग टू बी द नॉर्म ऑफ द डे. यू कॅनॉट ओन ऑल द रिसोर्सेस. सो collect people who have resources and create a business model together. That is a better business to do. That is my suggestion to each one of you. Please do better cash flow management in business. फॅन्टॅस्टिक, दॅट्स अ ग्रेट आन्सर. आणि याच्या पुढचा प्रश्न ऑफकोर्स जो येतो, जो सध्याचा मोस्ट हॅपनिंग टॉपिक आहे, जिकडे सर स्वतः खूप जातीने लक्ष घालत आहेत, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन व्हेरियस बिझनेसेस वेअर द बिझनेस कॅन स्केल अप. सो सर, स्टार्टअपने किंवा कोणत्याही नव्या बिझनेसची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे टू गेट द राईट टाईप ऑफ फंडिंग. जर मला फंडिंग हवं आहे तर त्यांची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. त्याला जोडून पुढचा प्रश्न आहे विच यू कॅन आन्सर अलॉंग विथ, की इन्व्हेस्टर त्या बिझनेसकडे काय म्हणून बघत असतो किंवा कसा बघत असतो. सो या दोन्ही प्रश्नांची उत्तर. कुठच्याही इन्व्हेस्टरला त्याच्या इन्व्हेस्टमेंट्सचे मल्टिपल पाहिजे असतात. मल्टिपलचा कसं असतं, आज नवीन लँग्वेज आहे म्हणजे अनेक लोकांना माहीत असेलच की मल्टिपल्स. मी आज समजा 10 कोटी लावले तर 3 वर्षामध्ये ते किती पटीनी मल्टिप्लाय होणार. 3 पटीनी, 5 पटीनी, 15 पटीनी, 20 पटीनी. लाईक मॅप माय इंडिया नावाची एक कंपनी आहे, तुम्ही ऐकले असेल. मॅप माय इंडिया गुगल मॅपसारखी कंपनी आहे. 2007 माझ्या एका मित्राने त्या कंपनीमध्ये 2 कोटी रुपये लावलेले आणि 3 वर्ष अगोदर म्हणजे पॅन्डेमिकच्या एक वर्ष अगोदर त्याला त्या 2 कोटीचे 120 कोटी मिळाले. म्हणजे 60 टाइम्स त्यांना ते मल्टिपल मिळालं. तर द मल्टिपल इज द न्यू गेम. तर इन्व्हेस्टर कधी पण हे पाहतो की आज समजा जर मी 10 कोटी लावतोय तर ह्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये माझी एक्झिट काय व्हॅल्यूला मिळू शकते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टर पैसे लावायच्या अगोदरच हे गणित करतो की मला एक्झिट कशा पद्धतीने मिळेल. इज इट गोइंग टू बी द स्टॉक मार्केट, इज इट गोइंग टू बी सेकंडरी सेल, इज इट गोइंग टू बी अ बिगर इन्व्हेस्टर जो येईल आणि मला एक्झिट देईल. तर त्या इन्व्हेस्टरला एक्झिटचा मार्ग दिसणं गरजेचं आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट बिगिन्स विथ द इंटेग्रिटी ऑफ द एंटरप्रेन्योर अँड द एक्सपर्टीज आणि एक्सलन्स ऑफ दॅट एंटरप्रेन्योर. म्हणजे त्या एंटरप्रेन्योरवर पैसे लावण्यासाठी त्याची क्षमता ओळखणं फार गरजेचं आहे. त्याचं माप ॲडव्हान्समध्येच तो इन्व्हेस्टर काढणार आहे आणि त्याच्यानंतरच तो पुढे जाईल. रिसर्च करणार त्या एंटरप्रेन्योरबद्दल, त्याचा बॅकग्राऊंड, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड, त्याचा पास्ट परफॉर्मन्स, त्याचं सोशल मीडिया ऑनलाईन रेप्युटेशन. आज कोणालाही तुम्हाला जर शोधायचं असेल, कोणालाही भेटायच्या अगोदर त्याच्याबद्दल गुगल करा. जर तो गुगलवर त्याचं चरित्र तुम्हाला समजेल 4-5 गोष्टी वाचून, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दलचे निर्णय मांडू शकता स्वतःच्या मनामध्ये आणि अकॉर्डिंगली तुम्ही निर्णय घेऊ शकता. तर दॅट एंटरप्रेन्योर विल बी थरली चेक्ड बाय द इन्व्हेस्टर बिफोर इन्व्हेस्टिंग. पण तो इन्व्हेस्टमेंट करण्याच्या वेळेला काय निर्णय घेणार की मला याच्यामध्ये एक्झिट किती लवकर मिळेल आणि मला याची एक्झिट किती जास्ती मिळेल. इट इज कॉल्ड द प्रोडक्टिव्हिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. एखाद्या शेअरमध्ये जर मी पैसे लावले आणि समजा ते मला 3 वर्षात दुप्पट देत असेल आणि दुसरा एक शेअर आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे की मला 1 वर्षात तो तिप्पट देऊ शकेल, तर साहजिक गोष्ट मी अशा शेअरमध्ये लावणार जो 1 वर्षात मला तिप्पट देईल. सिमिलरली इन्व्हेस्टमेंट इन अ ह्युमन बिंग इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड ऑन सिमिलर वेज की या एंटरप्रेन्योरवर जर मी पैसे लावत असेल तर माझं एक्झिट किती सोपं असेल आणि माझं एक्झिट किती मॅक्झिमम असेल. प्रोडक्टिव्हिटी ऑफ द इन्व्हेस्टर्स मनी इज व्हॉट ही विल कॅल्क्युलेट बिफोर इन्व्हेस्टिंग इट इन द कंपनी. सो दॅट यू नीड टू क्रिएट. दुसरी गोष्ट, युनिकनेस ऑफ द बिझनेस.
आता बिझनेस युनिक नसणार, पण त्या बिझनेसला चालवण्याची पद्धत जर युनिक असली तर इन्व्हेस्टर विल बी व्हेरी एक्सायटेड. बरोबर आहे. आणि मी असं म्हणेन एंटरप्रेन्योर्सना, डू नॉट टेक मनी फ्रॉम इन्व्हेस्टर्स हु आर प्युअर इन्व्हेस्टर्स, म्हणजे तुम्ही त्याच्या नोकरीवर लागले. टेक मनी फ्रॉम इन्व्हेस्टर्स हु आर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स अँड हु विल नॉट ओनली गिव्ह यू मनी बट दे विल गिव्ह यू मेंटॉरिंग, दे विल क्रिएट ॲडिशनल मार्केट फॉर यू, they also might become your customer and they will assure source of revenue for bringing more customers to you. That if you have a strategic investor with you, you are a faster successful entrepreneur. For example, Kirloskar is not as big as Toyota, barabar hai na, but Toyota came and partnered with Kirloskar and made Kirloskar bigger than that they were. Like Toyota is one of the biggest automobile company in the whole world. So Toyota researched on who can be the best partner in India and partnered with Kirloskar. Mercedes came and partnered with Tata. Renault came and partnered with Mahindra. So we need to be entrepreneurs where those kind of companies come and partner with us and we become bigger. So they are not money investors. They are strategic investors. They invest not only money, but they invest money, technology, brand name, goodwill, infrastructure, know-how, excellence, everything. Excellence of operations, everything. So as an entrepreneur, always look out only and only for strategic investors. A money investor, if it is there, then a bank is better than a money investor. कारण इन्व्हेस्टरचं इंटरफिअरन्स पण असतं बिझनेसमध्ये. मनी इन्व्हेस्टरनी व्हॅल्यू ॲड नाही केला आणि फक्त प्रश्न मांडत गेला तर इल डिस्टर्ब यू. स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर पैसे पण लावणार आणि खांद्याला खांदा लावून काम देखील करेल तुमच्याबरोबर, त्याचे रिसोर्सेससुद्धा एक्सटेंड करेल तुमच्यासाठी, त्याला मिळणाऱ्या सुविधा फॉरवर्ड करतील तुमच्यासाठी, आणि यू विल बिकम अ बेटर एंटरप्रेन्योर विथ द सपोर्ट ऑफ द स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. सो माय सजेशन टू एव्हरीबडी इज ट्राय टू बी अ partner with a strategic investor. Second thing I would like to share is, do not raise money as late as possible in business. Raise money as late as possible. Raise at the highest possible value. म्हणजे आपल्याला आज इन्व्हेस्टर मिळतो म्हणून पैसे घ्या असं करू नका. Do not sell your equity cheap. You try to sell it at the highest possible value आणि be as bootstrapped as possible. जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्ही प्रॉफिटेबल व्हा, बिकॉज व्हॅल्युएशन इज द मल्टिपल ऑफ द प्रॉफिट्स दॅट यू अर्न अँड द ऑपॉर्च्युनिटी दॅट इज देअर फॉर द ग्रोथ ऑफ द सेक्टर दॅट यू आर इन. सो व्हॅल्युएशन डिपेंड्स अ लॉट ऑन युअर प्रॉफिटेबिलिटी. द मोर प्रॉफिट्स यू अर्न, द मोर व्हॅल्युएशन यू विल जनरेट. ॲज अन एंटरप्रेन्योर वी आर अर्निंग टू ॲस्पेक्ट्स बाय द व्हर्च्यू ऑफ डुईंग बिझनेस. एक बेनिफिट असतो की आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतात, तो एक फायदा आहे बिझनेस चालवायचा, पण त्याच्यापेक्षा मोठा फायदा असतो व्हॅल्युएशनचा. सो ऑलवेज वर्क टुवर्ड्स अचिव्हिंग व्हॅल्युएशन. प्रॉफिट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ यू डुईंग बिझनेस आणि सस्टेनिंग अँड सर्वायव्हिंग इन द बिझनेस. सर्वाईव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रॉफिट करणं गरजेचं आहे, पण तुमच्या प्रॉफिटचा पर्सेंटेज जर वाढत गेला तर त्याचं रूपांतर व्हॅल्युएशनमध्ये होतं, आणि व्हॅल्युएशनची जी एनकॅशमेंट असते दॅट इज द रिअल प्रॉफिट ऑफ एनी बिझनेस. माझ्या मित्रांची एक कंपनी आहे, कंपनीचं नाव पण सांगतो, अँकर. त्यांना पॅनासॉनिकनी ऑफर टाकली. 12-15 वर्षा अगोदरची स्टोरी आहे. हे लग्न लावणारी कंपनी जी लॉ फर्म होती ते पण आपले मराठी व्यक्तीचं नितीन पोद्दार, तुम्ही ऐकलं असेल त्यांचं नाव. तर हे एवढे हुशार की यांनी काय केलं, पॅनासॉनिकनी त्यांना 2200 कोटीची ऑफर टाकली. इंटरनॅशनल कंपनीज जे असतात ना त्यांना ब्रँड व्हॅल्यूमध्ये जास्त इंटरेस्ट असतं, त्यांना ॲसेट व्हॅल्यूमध्ये कमी इंटरेस्ट असतं. तर ह्या ग्रुपनी, अँकर ग्रुपनी काय केलं, चर्चा सुरू ठेवली 2 वर्षासाठी, आणि 2 वर्षामध्ये त्या लोकांनी कंपनीचे सगळे ॲसेट्स, रिअल एस्टेट विकून टाकली, आणि ती ॲसेट्स त्यांनी विकली 2000 कोटीला, आणि त्याच्यानंतर ब्रँड विकला 2200 कोटीला. म्हणजे काय केलं त्यांनी, 4000 crores एका बॉलमध्ये 12 रन मारले. 2000 कोटीचे ॲसेट्स विकून टाकले, ते पैसे खिशात आणले, आणि 2200 कोटीला ब्रँड विकून टाकला, ते पैसे पण खिशात आणले. म्हणजे काही न करता 2200 कोटीमधनं त्यांनी 4200 कोटी रुपये काढले. नाव दिस इज ऑल व्हेरी गुड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि एक्झिट स्ट्रॅटेजी. यू गेट मी व्हॉट आय एम सेइंग. तर व्हॅल्युएशन एक इन्कम आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट एक इन्कम आहे, दोघांचा लाभ घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फॅन्टॅस्टिक. सरांनी पुढचा व्हॅल्युएशनचा प्रश्न पण कव्हर केला, पण याच्यात मला अजून एक, आता एवढं सगळं ऐकल्यावर एक मोठा प्रश्न येतो की ह्या सगळ्या फंडिंगबरोबर ग्रोथ अलाइन कशी करायची. कारण बऱ्याचदा असं होतं की पैसे आले बिझनेसमध्ये,
की लोकांना खर्च करायचे मार्ग दिसायला लागतात की अरे नाव आय विल बाय दिस, आय विल बाय दिस, आय विल बाय दिस, आय विल स्पेंड ऑन दिस. बरेच वर्ष फॉरेन ट्रिप नाही केली आहे, बरीच वर्ष हे नाही केलं आहे. सो हाऊ टू अलाइन युअर ग्रोथ, कारण बऱ्याचदा आम्ही ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट बघतो की लोक बिझनेसचा ऑक्सिजन म्हणजे फायनान्स काढून घेतात. सो ग्रोथ, हाऊ टू अलाइन ग्रोथ with long term, or rather how to align funding with long term growth, that is the question. आजच्या तारखेला तर जे पण इन्व्हेस्टर असतात, whenever people are investing they put very strict norms. अगोदर सारखं नाही आहे की बाबा कंपनीमध्ये 100 कोटी रुपये आले तर ताबडतोब एंटरप्रेनरने जाऊन 50 कोटीचा फ्लॅट वगैरे घेतला. सध्या भरपूर लीगल रेस्ट्रिक्शन्स टाकतात इन्व्हेस्टर. यू कॅनॉट टेक होम मनी. त्याच्यानंतर ऑडिट सिस्टम बसतात, तुमच्या एक्सपेन्सेसवर कंट्रोल केला जातो, मॉनिटरिंग असते, विच इज ग्रेट फॉर यू. कारण ज्याचे पैसे लागलेले असतात त्याला चिंता असते की बाबा माझ्या पैशाचा फायदा झाला पाहिजे. एक स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन देतो. आउट ऑफ 10 कंपनीज 8 कंपनीज विच गेट इन्व्हेस्टेड क्लोज डाऊन. आउट ऑफ 10 कंपनीज 6 कंपनीज, आउट ऑफ 10 कंपनीज विच डोंट गेट इन्व्हेस्टेड 6 बिकम बिग कंपनीज. सो लॉट ऑफ पीपल स्टार्ट टेकिंग रॉंग डिसिजन्स वेन दे गेट इन्व्हेस्टेड. तर सेल्फ डिसिप्लिन इज द ओनली सोल्युशन टू दॅट. म्हणजे अचानक तुम्ही खर्चावर ॲम्बिशियस झालात, इग्नोरिंग द रेव्हेन्यू पार्ट, तर इट इज अ डेट ट्रॅप. म्हणजे स्वतःच्या पायात गोळी मारून घेण्याची ती गोष्ट होते. तर इट इज क्रिटिकली इम्पॉर्टंट दॅट यू नीड टू हॅव सेल्फ डिसिप्लिन. जेवढे एंटरप्रेनर्स आजच्या तारखेला जगामध्ये यशस्वी झाले आहेत ना, त्याचं एकमेव कारण आहे बिकॉज ऑफ देअर सेल्फ डिसिप्लिन विदाउट बिंग मॉनिटर्ड. तर ते सेल्फ डिसिप्लिन जर आपल्यामध्ये असलं, आणि आजच्या तारखेला जो इन्व्हेस्टर असतो ना, तो एंटरप्रेनरच्या पर्सनॅलिटीला पहिला ओळखायचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर तो इन्व्हेस्ट करतो. अगोदर भरपूर असे मिसॅप झालेले आहेत की लोकांनी फ्रॉडुलंट पैसा यूज केला वगैरे वगैरे. पण आजच्या तारखेला तसं होणं फार कठीण आहे. म्हणजे जरी त्या एंटरप्रेनरला पैसे विड्रॉ करायचे असतील तरी तो नाही करू शकत. देअर आर रेस्ट्रिक्टिव्ह मेथड्स. येस, सो दॅट्स अ फॅन्टॅस्टिक आन्सर. आता एक शेवटचा प्रश्न, आणि तो खूप महत्त्वाचा आहे, की इकॉनॉमिक आणि टेक्निकल ट्रेंड्स सध्या चालू आहेत व्हेंचर फंडिंगमध्ये, ते कोणते आहेत? बिकॉज दॅट इज what will actually guide the entrepreneur sitting here about getting into investors or relations or investing or thinking whether their business is investable or not. So कोणते असे ट्रेंड्स तुमच्यामध्ये आहेत की इकॉनॉमिक आणि टेक्निकल ट्रेंड्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की येस इथे बिझनेसमध्ये व्हेंचर इन्व्हेस्टमेंट होऊ शकते किंवा इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते किंवा entrepreneurs can think of entering that venture? Any and every business is investable depending on scalability of that business. म्हणजे मी एखादा जर बिझनेस करत असेल, टेक्नॉलॉजी एनेबल्ड ऑफलाईन बिझनेसेस आर द बेस्ट ऑप्शन टू इन्व्हेस्ट टुडे. टेक्नॉलॉजी एनेबल्ड ऑफलाईन बिझनेसेस म्हणजे ज्या बिझनेसेसना, फॉर एक्झाम्पल क्लाउड किचन, ते जे 3 कंपनीज त्यांनी सांगून गेले ना मागचे स्पीकर, त्या 3 कंपनीजमध्ये जी सेकंड कंपनी दॅट इज अ फूड कंपनी, दे आर अ क्लाउड किचन कंपनी, ज्युबिलियंट फूड्स. येस, तर त्याच्यामध्ये इट इज ऑफलाईन फूड प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतात, पण टेक्नॉलॉजीच्या मार्फत तुम्हाला कस्टमर ॲक्विजिशन मिळतं. तर एनी कंपनी विच इज डुईंग ऑफलाईन ॲक्टिव्हिटी विथ द सपोर्ट ऑफ टेक्नॉलॉजी एनेबलमेंट इज अ फॅन्टॅस्टिक बिझनेस टू ऑपरेट ऑन. फॉर एक्झाम्पल आता डॉक्टर अतुल इथे बसलेत, तर ही हॅज सेटअप अ व्हेरी गुड हॉस्पिटल क्लिनिक ट्रीटमेंट फॉर ॲस्थेटिक्स, कॉस्मेटिक ट्रीटमेंटसाठी ॲट ठाणे, कॉल्ड मी यंग. It is pure hardcore technology at use with the best ingredients which are infused in you with the help of the latest technology. So it is a business which is scalable and it is a business which is investable. You get me? So any business which is scalable is investable and every business has that potential. तर तुम्ही तुमच्या कंपनीला टेक्नॉलॉजी एनेबल कसं करू शकता ज्याच्यामुळे स्केलेबिलिटी होईल आणि त्या स्केलेबिलिटीमुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स मिळू शकतात, याचा तुम्ही विचार करायला सुरू करा. एनीबडी नॉट अंडरस्टँडिंग दॅट कॅन डिस्कस विथ मी ऑफलाईन, आणि मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचा बिझनेस इन्व्हेस्टेबल कसा बनू शकतो. Yes, this is the opportunity which sir has really offered today, especially for entrepreneurs sitting here, की तुमचा बिझनेस इन्व्हेस्टेबल कसा होऊ शकतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन definitely approach sir. Of course we'll let you know how to connect, get in touch with him. But definitely now if any questions from public or listeners, काही प्रश्न असले तर आपण घेऊया ऑफलाईन काही प्रश्न. येस, माईक कोण देऊ शकेल तिकडे प्लीज? तुमचा चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंटला हा प्रश्न जर विचारला ना तर ही कॅन मेक अ इन्स्टंट अनालिसिस ऑन वेदर यू कॅन बिकम इन्व्हेस्टेबल ऑर नॉट, अँड इफ यू आर नॉट, काय करण्याने तुम्ही इन्व्हेस्टेबल होऊ शकता.
यू कॅन टॉक टू तेजस ऑल्सो. सीए साहेब कधी वेळेवर फोन घेत नाही तो. कधीच नाही घेत. then you are working with a wrong resource. सरांनी मगाही सांगितलं की पहिल्या रिंगला फोन उचलला पाहिजे. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की आपण जेवढे कष्ट लग्नामध्ये लावतो ना, योग्य मुलीबरोबर किंवा योग्य मुलाबरोबर लग्न करण्यासाठी, तेवढेच कष्ट प्रत्येक कामामध्ये लागले पाहिजेत. चूजिंग युअर वेंडर, चूजिंग युअर स्टाफ, चूजिंग युअर कस्टमर. इवन वी हॅव गॉट द राईट टू चूज अवर कस्टमर ऑल्सो. असं नाही की प्रत्येक माणसाला आपल्याला कस्टमर बनवायचं आहे. वी कॅन चूज अवर कस्टमर. बरोबर ना. लाईफ इज अ आउटपुट ऑफ द कलेक्शन ऑफ द चॉईसेस दॅट वी मेक. जर तुमचा चार्टर्ड अकाउंटंट तुमचे फोन उचलत नाही आहे तर त्याच्यामध्ये चूक चार्टर्ड अकाउंटंटची नाही आहे. सो आता येस, एनीबडी एल्स वॉन्ट. याच्यावर थँक्यू म्हणायचं का काय म्हणायचं हे मला फ्रँकली माहीत नाही. येस. ओके, तर अच्छा, पाटील काकीचा तो लॉस झाला आता. कस्टमर गेला. तर न्याय जो असतो ना, एक्सलन्सचा जो न्याय असतो ना, तो ऑन द स्पॉट मिळतो. जो चतुर असतो, चपल असतो, एजाईल असतो, ॲक्टिव्ह असतो, ऑन द फीट असतो, तो कधीच कस्टमर घालवत नाही. पण ज्याच्या वर्क फंक्शनॅलिटीमध्ये काही लॅकुना असला तरी लूजेस द कस्टमर. आणि कुठच्याही कंपनीला सगळ्यात मोठी शिक्षा काय असते, मी म्हणालो अगोदर, युअर कस्टमर बाईंग फ्रॉम युअर कॉम्पिटिशन. त्याच्यापेक्षा चांगला लाफा काहीच नसतो. तर यू हॅव टू बी अलर्ट अँड अजाईल ऑल द टाईम. अँड मेनी टाइम्स वी लूज दीज ऑपॉर्च्युनिटीज इन एव्हरी बिझनेस. कधी कधी कसं असतं की पिरियॉडिक जो जंप असतो ना बिझनेसमध्ये, तो हँडल करण्याची लोकांची क्षमता नसते. फॉर एक्झाम्पल, सीझनच्या वेळेला समजा मी रेग्युलरली 5,000 कस्टमर हँडल करतोय पाटील काकीमध्ये, आणि अचानक ते 5,000 कस्टमर जर 50,000 कस्टमर झाले तर ते पॉसिबलच नाही होणार तुम्हाला त्या कस्टमर बेसला हँडल करण्यासाठी. कारण तुम्हाला फ्लेक्सिबल रिसोर्सेस त्या प्रमाणात नाही मिळू शकत. तुम्ही 5,000ला फ्लेक्सिबल करून 10,000 करू शकतात, पण 50,000 नाही करू शकत. सो दॅट्स व्हॉट हॅपन्स. आणि देन इट इज द लॉ ऑफ द ॲव्हरेज. तो धंदा अजून कोणाला तरी मिळतो. सो एव्हरीबडी गेट्स अन ऑपॉर्च्युनिटी. सो लास्ट क्वेश्चन, एकच प्रश्न फक्त आपण घेऊ. येस प्लीज. माझे कोचिंग क्लासेस आहेत आणि तुमचे सर कम्प्युटरचं इन्स्टिट्यूट होती. ब्रांचेस लेवलला जाण्यासाठी तुम्ही ज्या काही स्टेप्स तुमच्या त्या एरियामध्ये तुम्ही ज्या केलेल्या आहेत, मग काय एक्झॅक्टली केलं पाहिजे की जेणेकरून आपण त्या ब्रांचेस लेवलला जाऊ शकतो, किमान 50+ ब्रांचेस करायचे असतील तर? तर सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांना एक मंत्र देतो, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, कारण मी तुम्हाला पुढचे जे सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. तर वी वर द लार्जेस्ट कम्प्युटर एज्युकेशन कंपनी इन बॉम्बे. आम्हाला रेल्वे स्टेशन कमी पडायचे. प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर आमचा क्लास असायचा, सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड. कोचिंग क्लासेस चालवता चालवता आय स्टार्टेड बाईंग ऑल द प्रॉपर्टीज. आणि कोचिंग क्लासेस चालवण्यामध्ये जेवढा प्रॉफिट नाही झाला ना, तेवढा मला त्या प्रॉपर्टीजमध्ये प्रॉफिट झाला. यू गेट मी. तर फक्त कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग क्लासेसच्या इन्कमवर लक्ष देऊ नका, तर आपण सेम एफर्ट्समध्ये आपले रेव्हेन्यू मॅक्सिमाइज कसे करू शकता हे बघणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, युअर अ यंग गाय. जसा तुमचा रिस्पॉन्स वाढेल तसे तुमचे ब्रांचेस वाढले पाहिजेत. म्हणजे ब्रांचेस टाकून कस्टमर शोधायला जाऊ नका. तर आम्ही काय करायचो, समजा माझी शाखा ठाण्याला आहे आणि मला मुलुंडमधनं भरपूर स्टुडंट्स यायला लागले, तर मग मी मुलुंडला ब्रांच टाकायचो. म्हणजे डे 1ला जेव्हा मी मुलुंडची ब्रांच ओपन करायचो त्या दिवशी माझा ऑपरेटिंग कॉस्ट कव्हर झालेला असायचं. फॉर एक्झाम्पल, समजा जर माझा ऑपरेटिंग कॉस्ट 5 लाख रुपये महिन्याचं, भाडं बिडं सॅलरी लाईट बिल सगळं धरून, तर माझ्याकडे 5 लाख रुपयाचा बिझनेस मुलुंडचा ऑलरेडी ठाण्यामध्ये होता, तो मी ब्रेक केला आणि ठाण्याला मुलुंडला शिफ्ट केला. बरोबर आहे. तर आय बिकेम प्रॉफिटेबल फ्रॉम डे 1. पहिली गोष्ट. तर असं तुम्ही मॅपिंग करायला सुरू करा. आता समजा जर तुम्ही ठाण्यामध्ये आहात आणि घोडबंदर रोडवरनं तुम्हाला भरपूर बिझनेस येतोय आणि तुमची ब्रांच स्टेशनला आहे, तर स्टेशनच्या ब्रांचला वेगळी करा आणि घोडबंदरला नवीन ब्रांच सुरू करा. म्हणजे डे 1 पासून तुम्हाला रिस्पॉन्स येईल. असा करता करता तुम्ही जॉग्राफिकली स्प्रेड करा. सर्व्हिस सेक्टरमध्ये जॉग्राफिकल एक्सपान्शन इज डेंजरस. यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. तर वी वर हॅव्हिंग ब्रांचेस इन मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे. तर आम्ही जो फायदा मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये कमवला त्याचा आम्हाला नुकसान झालं नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये. तर ते नुकसान मी कसं भरून काढलं, त्या ठिकाणी मी ज्या जागा विकत घेतल्या त्या जागेंचे भाव एवढे वाढले की तिकडचे ऑपरेटिंग लॉसेस मी त्या प्रॉपर्टीमधनं कव्हर केले. दुसरी गोष्ट, जी लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत
त्या सगळ्या लोकांनी ॲसेट बेस बनवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला एकच सांगतो, तुमचा जो EMI असतो ना तो तुमच्या रेंटच्या 2.5 पटीने असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जर मी 50,000 रुपये भाडं देतोय, तर जर ती जागा मी विकत घेतली तर मला त्याचं इन्स्टॉलमेंट साधारणतः 1.5 लाखाचा पडेल, बरोबर आहे ना. तर त्या 1 लाखाचा जो एक्सेस लोड असतो ना त्याच्यामुळे आपण जास्ती कष्ट करतो. म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये रनिंगमध्ये इंडियनला कधीच गोल्ड मेडल नाही मिळत. इंडियन रनरच्या मागे जर एक कुत्रा सोडला ना तर तो गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ तिन्ही जिंकून आणेल. EMIचा प्रेशर कमी वयामध्ये चांगला असतो, तुझ्या वयामध्ये चांगला आहे, बरोबर आहे. जरी आपल्याला प्रॉफिट नाही झालं, जर आपला प्रॉफिट त्या EMIने खाऊन टाकला तर चालेल, पण जी ती ॲसेट व्हॅल्यू बनते ना, म्हणजे एक EMI 5 टर्म वाढवतो व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा EMI 1.5 लाखाचा असेल ना, एक EMI मी भरला ना तर त्याच्या 5 पटीने माझी त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते. आय गिव्ह एन एक्झाम्पल. ज्या प्रॉपर्टीज मी 25 लाखाला घेतल्या ना ते मी 5 कोटीला विकल्या इन अ स्पॅन ऑफ 10 इयर्स. इन अ स्पॅन ऑफ 10 इयर्स. यू गेट मी व्हॉट आय एम सेइंग. तर प्रॉपर्टी बिल्टअप करा तुमच्या बिझनेसच्या इन्कममधनं. जरी तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी त्या इन्स्टॉलमेंटमध्ये कमी झाली तरी चालेल, तुमची ॲसेट व्हॅल्यू वाढते. आणि बँकेला ना इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट असतं, अप्रिसिएशन तुमची स्वतःची असते. यू गेट मी व्हॉट आय एम सेइंग. आणि हा हप्ता कसा जाईल पता नाही चालत, पण व्हॅल्यू जशी वाढत जाते ना तशी तुमची पेपरवरची लिक्विडिटी चांगली होऊन जाते. यू विल स्टार्ट गेटिंग ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज विथ द बँक्स. मी टॉपअप करायचो लोन आणि नवीन ॲसेट घ्यायचो. म्हणजे एक प्रॉपर्टी मी विकत घेतली तर इनफॅक्ट मला नंतर समजलं की मी कम्प्युटर एज्युकेशनच्या बिझनेसमध्ये नव्हतो, मी तर एका हिशोबाने रिअल एस्टेटच्या बिझनेसमध्ये होतो. तर मी काय करायचो, एक प्रॉपर्टी विकत घेतली 25 लाखाला, 2 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू समजा झाली 75 लाख रुपये, तर मी त्याच्यावर टॉपअप घ्यायचो लोन. त्या टॉपअपच्या पैशांनी दुसऱ्या प्रॉपर्टीचा डाऊन पेमेंट करायचो आणि आय टू बाय द सेकंड प्रॉपर्टी. तर कोचिंग क्लासेस चालवता चालवता स्टार्ट बिल्डिंग अन ॲसेट बेस. दॅट इज माय कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. सो दॅट इज अ फॅन्टॅस्टिक सेशन. आणि नाही प्लीज जरा आपला टाईम ऑलरेडी ओव्हर झाला आहे. सो तुम्ही प्रश्न नंतर विचारा, आपण हे करू, कनेक्ट करू. थँक्स अ लॉट राजेश, ऐकलं राजेश सर. याच्यामध्ये मी एकच सांगतो की आपण जे आत्ता सेशन ऐकलं त्यात बरेच पॉईंट असे होते की आपल्याला हे सेशन पुन्हा एकदा ऐकावं लागेल. मला तरी पर्सनली आय हॅव ट्राईड टू नोट डाऊन ऑलमोस्ट ऑल द पॉईंट्स और ग्लिम्सेस, पण लेट मी टेल यू आय हॅव टू वॉच दिस ॲटलीस्ट 5 times. The insights which you have given in this session, and we'll like to thank personally with a round of applause. I'll request you to join the round of applause for Aidul Rajesh sir. Thank you. मी जे काय शेअर केलं ते माझ्या वैयक्तिक अनुभवातून शेअर केलंय. माझे अत्यंत जवळचे मित्र होते, अनफॉर्च्युनेटली इज नो मोर. ठाण्यालाच राहायचे, सुधाकर वामन चव्हाण. इथे इकडचे फार मोठी प्रस्थ होते ते. तर ते मला नेहमी म्हणायचे, एक डायलॉग त्यांचा मला फार आवडायचा, जहाँ ना पहुँचे रवि वहाँ पहुँचे कवि. रवि म्हणजे सूर्याची किरण. जहाँ ना पहुँचे रवि वहाँ पहुँचे कवि, और जहाँ ना पहुँचे कवि वहाँ पहुँचे अनुभवी. तर मी माझा तुमच्या लोकांबरोबर हे सगळे होममेड फॉर्म्युलाज आहेत, तुमच्या लोकांबरोबर शेअर केलेले आहेत. माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की तुम्ही या आयडियाजना तुमच्या जीवनामध्ये यूज करा आणि अत्यंत यशस्वी उद्योजक व्हा. गॉड ब्लेस यू. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. सो थँक्यू सो मच. अगदी तेजस सरांनी सांगितल्याप्रमाणे सर इकडे माझा आयपॅडच्या नोट्सने भरून गेला आहे आणि हे सेशन आपण प्रत्येकजण रिपीटेडली बघणार आहोत. सो सर इथे आलेत त्याबद्दल तेजस सरांना विनंती करेन की त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे करावा. म्हणजे 2000 कोटी काय आणि 4200 कोटीचं कॅल्क्युलेशन काय, म्हणजे एवढ्या करोडोंची उड्डाणं म्हणून अगदी सहज सांगतोय. आणि वी आर व्हेरी प्रिव्हिलेज दॅट यू आर पार्ट ऑफ लक्षवेध फॅमिली. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा राजेश सरांसाठी. थँक्यू सर. कीप ब्लेसिंग.